आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची यंदाची पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक अर्थतज्ज्ञांबरोबर, दुसरी बैठक कृषीतज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांबरोबर. येत्या 5 वर्षात 2 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात किमान एक नागरी सहकारी बँक उभारण्याचं उद्दिष्ट ठेवावं, असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं सहकारिता महाकुंभमध्ये आवाहन. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोलाच्या संसदेला संबोधित करणार. आणि अमेरिकेतल्या शटडाऊनवर तडजोडीचा मसुदा तयार. आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थतज्ज्ञांसोबतची पहिली बैठक घेतल्याची माहिती अर्थमंत्रालयानं समाजमाध्यमाद्वारे दिली. अर्थमंत्रालयाच्या अर्थव्यवहार विभागाचे सचिव, केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यानंतर अर्थमंत्री कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांसोबत आणि शेतकरी संघटनांसोबत बैठक घेणार आहेत. देशातल्या 2 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात येत्या 5 वर्षात किमान एक नागरी सहकारी बँक असली पाहिजे, असं उद्दिष्ट ठेवावं, असं आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं आज सहकारिता महाकुंभ 2025 या शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या 2 दिवसीय परिषदेत धोरण, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर सखोल मंथन व्हावं आणि परिषदेच्या शेवटी प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यात सहकार क्षेत्रासमोरच्या अडचणी सोडवण्याचे उपाय आणि कालबद्ध कार्यक्रम असावा, जेणेकरून शहरी सहकारी बँकांच्या विस्ताराचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात शहा यांनी सहकार डीजी पे आणि सहकार डीजी लोन या 2 डिजिटल मंचांचा प्रारंभही केला. या 2 मंचांचा मोठा फायदा सहकारी बँकांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहकार डीजी पे एक प्रकार से बहुत जरूरी है, क्योंकि हम सब जानते हैं कि अब पेमेंट के जरिए बदल चुके हैं. भारत में इतनी तेजी से डिजिटल पेमेंट का युग आया है. अगर अर्बन कोऑपरेटिव बैंक इसके साथ मैच नहीं करते हैं तो हम रेस के बाहर हो सकते हैं. ये ऐप के माध्यम से छोटी सी छोटी अर्बन कोऑपरेटिव बैंक को भी ये सुविधा प्राप्त हो जाएगी और कई सारी ऐप्स के साथ भविष्य में जुड़ने का भी एक जरिया बन जाएगी. अमूल आणि इफ्को या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात 122 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी 122 मतदारसंघात 45,000 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. काही मतदारसंघांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव मतदानाची वेळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. या टप्प्यात 1,302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून 3,70,00,000 मतदार या उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नेपाळला लागून असलेल्या सीमा तसंच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडला लागून असलेल्या सीमा बंद करण्यात आल्याचं पोलीस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितलं. तसंच भारत नेपाळ सीमेवरील मैत्री एक्सप्रेस रेल्वे सेवा निवडणुकीपुरती बंद केल्याचंही त्यांनी सांगितलं. या टप्प्यात भाजपा 53, संयुक्त जनता दल 44 आणि लोकजनशक्ती पार्टी रामविलास 15 जागांवर निवडणूक लढत आहे. तर महाआघाडीमध्ये राजद 71, काँग्रेस 37, व्हीआयपी 8, भाकप माले 6, भाकप 4 आणि माकप 1 जागेवर निवडणूक लढत आहे. 6 मतदारसंघांमध्ये महाआघाडीतल्या उमेदवारांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवायचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी तिथली राजकीय परिस्थिती बघून घेतला असून तसे सर्व अधिकार त्यांना दिलेले आहेत, असं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या व्यतिरिक्त भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोडून इतर कोणत्या पक्षांनी
पक्षांसोबत आघाडी करावी याचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घ्यावा हीच आपली भूमिका असल्याचं ते म्हणाले. निवडणूक आयोगाची भूमिका स्वच्छ नसल्याचा आरोप करून बोगस मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका होत असतील तर लोकशाही टिकेल का असा सवाल त्यांनी विचारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोलाची राजधानी लुनाडामध्ये अंगोलाच्या संसदेला संबोधित करणार आहेत. अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ लॉरेन्को यांच्याशी काल त्यांची विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यावर विस्तृत चर्चा झाली. ऊर्जा, पायाभूत सुविधा, संरक्षण, आरोग्य, शेती आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्यावर त्यांनी भर दिला. मत्स्यपालन, जलकृषी, सागरी संसाधन आणि इतर विषयांवर सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले. अंगोलाला भेट देणाऱ्या मुर्मू या पहिल्याच भारतीय राष्ट्रपती असून त्या उद्या अंगोलाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अंगोलातल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती बोत्स्वाना या देशाला भेट देणार आहेत. अमेरिकेतल्या शटडाऊनवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं सिनेटनं तडजोडीच्या एका मसुद्याला काल मंजुरी दिली. बहुमतासाठी आवश्यक नेमकी 60 मतं विधेयकाच्या बाजूनं पडली. सर्व रिपब्लिकन खासदारांसह 8 डेमोक्रॅट्सचा कौलही विधेयकाला मिळाला. आता त्यावर संसदेची मान्यता मिळणं आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी होणं गरजेचं आहे. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश या विधेयकामुळे रद्दबातल ठरला आहे. शटडाऊनच्या तिढ्यामुळे अमेरिकेत गेले अनेक दिवस विविध क्षेत्रातलं सरकारी कामकाज ठप्प झालं होतं. यावेळचा शटडाऊन आजवरचा सर्वात दीर्घकाळ चाललेला शटडाऊन होता. इजिप्तमध्ये कैरो इथं सुरू असलेल्या ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल नेमबाजी प्रकारात भारताच्या अनिश भानवालानं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत अनिशनं 28 वेळा लक्ष्यभेद केला. गोव्यात सुरू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वकरंडक स्पर्धेत कार्तिक वेंकटरमण यानं बोगदान डॅनियल डिक याच्यावर मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला. तर विदित गुजराती, नारायण SL तसंच विश्वविजेता D गुकेश आणि अरविंद चिदंबरम यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्जुन एरिगैसी, R प्रज्ञानंद, P हरिकृष्ण आणि जागतिक ज्युनियर विजेता V प्रणव यांनी आधीच चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. प्रसिद्ध तेलुगू कवी, गीतकार आंदे श्री यांचं आज निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या चळवळीत जय जय हे तेलंगणा हे आंदेश्री यांनी लिहिलेलं गीत नंतर तेलंगणाचं राज्यगीत म्हणून स्वीकारलं गेलं. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. आंदेश्री यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्यासह सर्व पक्षांच्या नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे. फिलिपिन्सला फंग वॉंग वादळानं धडक दिली असून साधारण 9 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. वादळामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. उआन नावाचं हे शक्तिशाली टायफून ताशी 185 ते 230 किलोमीटर वेगानं जमिनीवर धडकलं. पूर्व फिलिपिन्समध्ये काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला असून सोसाट्याचे वारे वाहिल्याची माहिती स्थानिक हवामान अधिकाऱ्यांनी दिली आहे. हवामान येत्या 3 दिवसात मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थानचा पूर्व भाग आणि झारखंडमध्ये थंडीची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पुढचे 2 ते 3 दिवसात ईशान्य भारतात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची अपेक्षा हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांच्या पथकानं हरियाणातल्या फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणात स्फोटकं, शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती फरीदाबादचे पोलीस आयुक्त सतेंदर कुमार गुप्ता यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची यंदाची पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक अर्थतज्ज्ञांबरोबर, दुसरी बैठक कृषीतज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांबरोबर. येत्या 5 वर्षात 2 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात किमान 1 नागरी सहकारी बँक उभारण्याचं उद्दिष्ट ठेवावं, असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं सहकारिता महाकुंभमध्ये आवाहन. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोलाच्या संसदेला संबोधित करणार आणि अमेरिकेतल्या शटडाऊनवर तडजोडीचा मसुदा तयार.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.